ओम साईराम मित्रांनो. तर आता आम्ही वजीरशेरीवरून निघालोय. आता आम्ही पुढे चाललोय. तर व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल कारण की काळोख आहे सगळीकडे. आणि आता आम्ही निघालोय. आता पुढेच भेटूया तुम्हाला. मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय 3-4 किलोमीटरपर्यंत. आणि 8च्या नंतर पाय अशी दुखायला लागणार आहेत ना. मामा बोलला की पाय 8च्या नंतर भरपूर दुखायला लागतात. मग फटाफट चाललो आहे. आणि सगळे मागे आहेत. पालखी पण मागे आहे. मी तुम्हाला पुढे भेटतो. मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो आहे सकाळचा व्ह्यू. मित्रांनो आता मामा आता पुढे थांबलाय पाणी हडप करायला. मला पाणी पितो मग पुढे जाऊया. पाणी पाणी पाणी. साईराम 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 पाणी. जिलेबी खाणार आहे. हा ते साईडला थांबले असतील बघा. नारळ फोडायचं. चला आता मग पुढे निघूया. पाणी पिला मग आता पुढेच भेटूया. मित्रांनो आता अंगाडीकडे पोचलं जाणार. आता इकडे वडापावनं काहीतरी खाणार आहे. पण इकडे अजूनपर्यंत काय नाही झालं आहे. मग आता पुढे बघणार आहे काय खायला भेटते का. आता पुढेच भेटूया. मित्रांनो पालखी पण आली आहे. आपण आता थोडा वेळ थांबवली पालखी कारण की नाश्त्याच्या वेळ झाली आहे. आणि नाश्ता म्हणजे जिलेबी खायची आहे फक्त. पुढे जाऊन काहीतरी भेटेल ते खाणार आहे. आणि आपले DJ समोर. तर पुढेच भेटूया. मित्रांनो आता आम्ही आता नाश्ता करून जातो आहे. आता मागे आहे मी स्लो चाललो आहे. थोडा आता पाय दुखत आहेत. आणि हा आमचा रथ चालला आहे पुढे. हर्षी थांब. रथाचा ड्रायव्हर बघा काय खायला लागलाय. तरबूज खायला लागलाय. तरबूज खायला. ये हमारा रथ है. मैं रथ लेके चल रहा हूँ. नाही असं धरणार पण आहे. आणि आपला साईबाबाची मूर्ती. फ्लॉगर आहे फ्लॉगर. तर मित्रांनो सगळ्यांचे पाय दुखत आहेत. यशचे पण दुखत आहेत आणि शार्दुलाचे पण दुखत आहेत. शार्दुला पाय दुखतात ना तुझे. माझे पाय जाऊ शकतो. एक काम कर मग लवकर जा पळत जा. मोहितला घे. मोहितला मोहिता नाही. मोहिता थकलाय रे. मोहिता थकलाय. इंटरव्ह्यू घे. नाही मोहिता थकलाय. मोहितला कसं तू मोहिता तुला कसं वाटते थकलाय ते. मस्त मस्त मस्त. शार्दुलदा तुला कसं वाटते. नाही चेहरा ना दाखवायचा काय नाही. कशाला काय झालं पुढे कशाला. अरे तू कशाला तू कुठे चालला. अरे नको तो राहू दे. तो एकदम थकलाय पूर्ण हे झालाय. चिंटा बारकी पाणी म्हटल्यावर
हा पाणी प्यायचं हे झालं ना वडेखांना पाणीच ना तुला. तर पुढे भेटूया मित्रांनो. ओम साईराम मित्रांनो. तर आम्ही 10:30 वाजता इकडे आलेलो आणि 1ला जेवायला बसलो. त्याच्यानंतर परत झोपलो कारण अगोदर पण झोपलेलो. 10:30 वाजता आलो तेव्हा 1 तास झोप काढलेली. आता निघालो आणि इकडे थांबलेलो आम्ही त्या घराकडे. आणि दुसरी मंडई पुढे आहे. म्हणजे दादा मामा ते पुढे आहे. त्यांना पुढेच भेटूया मित्रांनो. आता खंडाळीवरून निघाले आहेत. आज चालले आहेत हळूहळू. आणि तिकडून विनी दादा पण येतोय. ए विनी दादा बरं आहे ना? बरं आहे. आर्यन बरं वाटतंय का? वाटलंय थोडं वाटलंय. हा बरं आहे ना? आई श्रवण मामा कुठे होता? तिकडे. बॅग ठेवायला. लवकर ये लवकर ये. थांबतो ये ये थांबतो ये. श्रवण सांगतो की थांब. थांबायला लागेल 2 मिनटं. ओम साईराम मित्रांनो. तर आम्ही निघालो आता खंडाळीवरून. आता 16 किलोमीटरपर्यंत चालायचं आहे. तर मग आता पुढे भेटूया. ओम साईराम मित्रांनो. तर आम्ही इकडे पोचलो विटाच्या भट्टीजवळ. आणि इकडून लगातार विटाच्या भट्ट्या चालू होतील. फक्त इकडून पहिली विटाची भट्टी चालू होती वाटतं. तर मग हा ब्लॉग बघत राहा पुढे. मग पुढे भेटूया. ओम साईराम मित्रांनो. तर आता विटाच्या भट्ट्या संपले. आता हे डॅमचं पाणी येतं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. पुढं तर डॅम्प आहे. डॅमचं पाणी येतं आहे तिकडून. आणि तिकडे बघा पोरं तिकडे पोहायला लागलेत. आणि इकडून डॅमचं पाणी येतोय. म्हणजे अजून पुढे असेल डॅम. मित्रांनो. तर आम्ही पोचलो आता वडोली बाजाराकडे. आणि इकडे पूर्ण बाजार भरलाय. कांदे सफेद कांदे आणि बर्डी टॅमॅटो सगळं भेटते. आणि बकऱ्याचे मुंडे आहेत. बकऱ्याचे मुंडे पण आहेत. पण आता खायचं नाही. आता आम्ही बंद केलं. बंद केलंय 8 दिवस पर्यंत. केली केळी पण आहेत. केळी आता कोण खाणार नाही. हे तू खाणार आहे दादा? नाही. हे यशदा तू खाणार आहे का? केळी खाणार आहे का तू? हे उडेल रे उडेल. टॅमॅटो नाही. टॅमॅटो दाखवली दादा. आता केवढं काय दाखवू? परत टॅमॅटो सांगितलं. टॅमॅटो किती वेळ खाणार? टॅमॅटो मागी गेली. टॅमॅटो मागी गेली. हा सुकी मछली घ्यायला गेलो वाटते. सुकी मछली घ्यायला गेलो. चला सुकी मछली घेऊ. जाताना घेऊ. आता नको. ए काय मच्छी बाजार सुकी जाताना घेऊ. इकडे शकर मामा बरं आहे ना? 2 शब्द बोला. कधी कधी बोलणार मामा? नंतर कशाला? संध्याकाळी नाही आताच. चालताच बाजारच्या पद्धतीने दरवर्षी येतात. काय
दरवर्षी म्हणजे 9 वर्षापासून तुम्ही येतात बरोबर ना? चांगला अनुभव मला. अनुभव आहे. बाबाची लीला सगळी. बाबाची लीला. बाबाचीच लीला आहे. बाबाचीच लीला ना. मामा तू पण 9 वर्ष झाले येतो. 9 वर्ष आम्ही जवळ 15-22 वर्ष 15 वर्षाच्या वरती 15 वर्षापासून आम्ही येतो शिर्डीमुळे. आता बाबाची लीला आहे सर्व. तो बाबामुळे सगळं चाललंय. एवढ्या जवळ तुम्ही 2 किलोमीटर चालत पुढे जातात का आपण? नाही. 10 मिनिटाला जाऊ शकत. ए कुठे चालला? तुम्ही आजचा प्रवास छान करतायत. एकदम मस्त लवकर पोहोचतात तुम्ही. साईराम. ओम साईराम, ओम साईराम. हा गेल्या वर्षी नदी अंगलो हे जा जा आर्यन जा रे तू ओतलाय. अरे मामाची मुलाखत घेतली रे. घेतली मुलाखत स्पेशल घेतली. 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर बाबाची लीला आहे ती. असं काय नाही 2-3 वर्षाचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स माणसाकडे जाऊया. पुन्हा यायला विनीत दादा. ओम साईराम. ओम साईराम. हा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. गेल्या वर्षी रखडत चाललेलो, आता या वर्षी चाललोय व्यवस्थित. बाबांची कृपा आहे आमच्यावर. दोघांवर पण का? दोघांवर पण का? साईराम. मंडळाबद्दल काय वाटतं? जेवण वगैरे काय खाण्यापिणे पाणी वगैरे तुम्हाला? अतिउत्तम, अतिउत्तम. दरवर्षी चालते बघ. हे दरवर्षी चालते, याला घेतो. कोण हे दरवर्षी चालतो का तू? बरं आहे का? ओम साईराम. दरवर्षी विचारता मामीला. हा. कोणत्या मामी या? हा मी मामी आहे ना. मामी मांडव. मामाची मामी असते माहित आहे ना तुम्हाला? हो. तीच मी. हीच ती वंदना मामी आपली. आपली वंदना मम्मी मला सांगतात हा. हो ह्यांनी एकदम खुश आहे. हे मामा आहेत. हे पाणी वाटत. मामा मला माहित आहे. मामा मला माहित आहे. साईराम. पैशासाठी यांचं काय करायचं आपण? वरणी पडला डायरेक्ट वरती. अशी बाबू तर हे पूर्ण इलेक्ट्रिशियनचेच आहेत कामं सगळी मित्रांनो. साईराम साईराम साईराम. ओम साईराम ओम साईराम. हा विनीता बिबट्या कुठे आलाय? तो बघ. पालखीला याद नको गेला मला घेतलं तू. पालखीला वाजतोय कसा बँड मित्रांनो मी आता पोचलोय आता कासनी इकडे आणि इकडे चहा प्यायला लागले सर्वजण. पालखी आली नाही.
मित्रांतर आम्ही पोचलोय आता हॉलमध्ये. इकडे या साईडला बिल्डिंगच्या खालीच आहेत वाशिंदच्या इकडे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.